नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, उद्याचा दिवस म्हणजे सर्व महाराष्ट्रातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. उद्या आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र एकादशीपैकी एक महत्त्वाची मानली जाणारी ही एकादशी असते. ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. आषाढी एकादशीचे महत्त्व. या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. महाराष्ट्राचा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि भाविक मनोभावाने वारी करतात. रामकृष्ण हरी या नामाने, या नामघोषाने संपूर्ण वारीत भक्तिमय वातावरण पडते. तर चला, वारी का करता हे बघूया. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे निघतात. विठ्ठलावरील श्रद्धा, भक्ती, समता, प्रेम आणि सेवाभाव याचा संदेश देण्यासाठी ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू झालेली आहे. सर्वप्रथम तर शंकर महादेवांनी ही वारी केलेली. भगवान शंकर वारीला निघाले. त्यावेळेस पार्वती मातेने त्यांना विचारलं, देवा, तुम्ही कुठे निघाले आहात? तेव्हा महादेव त्यांना बोलले की मी पंढरपूरला निघालो आहे. तर त्या माता पार्वती म्हणाल्या, मी देखील तुमच्यासोबत येत आहे. तर त्या निघाल्यानंतर मग राहतं गणपती बाप्पा देखील तिथे त्यांच्यासोबत निघाले. तिघेही वारीला निघाले. वारीला चालत असताना स्वामी पार्वती माता किती वेळ चालत चंद्रभागेच्या तीरापर्यंत आल्या. त्यावेळेस महादेवाने उत्तर दिले, माता, तुम्ही पुढे येऊ शकत नाही, तुम्ही इथेच थांबा. त्यानंतर पुढे मग महादेव आणि गणपती बाप्पा पुढे निघतात. तिथे निघाल्यानंतर पुन्हा गणपती बाप्पा त्यांना प्रश्न विचारतात, अजून विठ्ठलाला भेटायला आपल्याला किती वेळ लागेल? तर त्यावेळेस महादेव म्हणतात, हे बाळा, तू इथेच थांब, तू पुढे येऊ शकत नाही. अशा वेळेस मंदिराच्या सुरुवातीला विठ्ठलाचे दर्शन होते आणि महादेव पुढे जातात. फक्त शंकर महादेव पुढे गेले त्यांच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून विठ्ठलांनी त्यांना थेट त्यांच्या मस्तकावर जागा दिली. तर अशी ही कहाणी आहे. म्हणूनच आजही चंद्रभागेच्या तीरावरती माता पार्वतीचे स्थान आहे आणि मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते आणि त्यानंतर मध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरती विठ्ठलांनी महादेवांना स्थान दिले आहे. म्हणून मूर्तीच्या वरती शंभो महादेवांची पिंड आठवते. हे कोणी आजपर्यंत निरखून बघितले नसेल तर नक्की निरखून बघा. तर म्हणून विठ्ठलांनी शंभो महादेवांना त्यांच्या डोक्यावरती स्थान दिले आहे. कारण हेच असावे की देवांनाही वारी चुकली नाही, देवांनीही अगदी सेवाभावाने वारी केलेली आहे. तर चला मंडळी, मला मिळालेल्या माहितीनुसार तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत